नमस्कार, कुकिंग टाइम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण कॅल्शियम, लोह, प्रथिने, फायबर आणि भरपूर खनिजे असणाऱ्या नाचणीची इडली बनवणार आहोत। बनवायला खूप सोपी आहे। तसं पाहायला गेलं तर नाचणी गुणधर्माने थंड असते, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आवर्जून खावी। रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। नाचणीची इडली बनवण्यासाठी 1 वाटी इथं मी नाचणी घेतली आहे। तर ही नाचणी आपल्याला सगळ्यात अगोदर स्वच्छ धुवून निवडून नंतरच इडली बनवण्यासाठी घ्यायची आहे, कारण यामध्ये खूप सारी रेती असते व गारांचे खडे असतात। तर वजनी प्रमाण नाचणीचं म्हणाल तर 250 ग्राम इतकं आहे। ज्या वाटीने आपण नाचणी घेतली सेम त्याच वाटीने अर्धी वाटी तांदूळ घ्यायचा आहे, किंवा थोडासा वरती घेतला तरीही चालेल। तांदूळ तुम्ही कुठलाही घेऊ शकता, फक्त इंद्रायणी सोडून। आता ज्या वाटीने आपण तांदूळ घेतला सेम त्याच वाटीने अर्धी वाटी उडीद डाळ घ्यायची आहे। आता यानंतर यामध्ये भरपूर पाणी घालून हे आपल्याला 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। स्वच्छ धुवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालायचं आहे। पाणी घातल्यानंतर हे आपल्याला 7 ते 8 तास छान भिजत ठेवायचं आहे। तर इथं मी सकाळी हे भिजत ठेवलं होतं व रात्रीसाठी हे वाटून घेणार आहे। तर आता हे झाकून आपल्याला 8 तास तरी किमान भिजू द्यायचं आहे, कारण नाचणी थोडीशी कडक स्वरूपाची असते त्यामुळे। तर इथे पहा, बरोबर 8 तास झाले आहेत। तर तुम्ही 6 ते 7 तास भिजवलं तरीही चालेल। आता यानंतर हे आपल्याला थोडं थोडं मिक्सरला छान बारीक असं फिरवून घ्यायचं आहे। तर हे वाटत असताना यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे। जे आपण नाचणीमध्ये व तांदळामध्ये पाणी घातलं त्यातलंच आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे। तर हे वाटत असताना आपल्याला एकदम फाईन अशी बारीक याची पेस्ट करून घ्यायची आहे। हे कुठेही आपल्याला रवाळ ठेवायचं नाही, कारण आपण यामध्ये नाचणी घातली आहे तर ती बारीक वाटली जाणं गरजेचं आहे। तर इथे पहा, मी सगळं मिश्रण वाटून घेतलं आहे। वाटून घेतल्यानंतर हे आपल्याला हाताने अशा प्रकारे छान फेटून घ्यायचं आहे 1 ते 1.5 मिनिटं। त्यानंतर यावरती झाकण ठेवून हे पीठ आपल्याला रात्रभर असंच आंबवण्यासाठी ठेवायचं आहे। तर दुसऱ्या दिवशी सकाळी इथे पहा 7 ते 8 तास झालेले आहेत। आपलं पीठ छान आंबलं गेलं आहे, छान फर्मंट झालेलं आहे। तर या पिठाला पहा, छान जाळी पडलेली आहे। तर आता हे पीठ आपल्याला मिक्स करताना हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून याची जाळी मोडली जाणार नाही। खूप जास्त पीठ हे आपल्याला मिक्स करत बसायचं नाही, कारण इडली तयार होणारी छान फुगली जाणार नाही। त्यामुळे हलक्या हाताने हे पीठ आपल्याला मिक्स करायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे व हे पीठ आपल्याला हलक्या हाताने अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, इडलीचं बॅटर तयार करताना यामध्ये गरजेनुसार आपल्याला पाणी घालून नंतरच हे पीठ आपल्याला फाईन असं बारीक वाटून घ्यायचं आहे। खूप जास्त पाणी घालून पीठ वाटलं गेलं तर ते पीठ सैलसर होईल व तयार होणारी इडली जास्त फुगली जाणार नाही, जास्त फुलली जाणार नाही। तर आता इडल्या तयार करून घेऊ। तर इडलीच्या साच्याला छान तेल लावून घ्यायचं आहे, नंतरच यामध्ये आपल्याला इडलीचं पीठ घालायचं आहे। तर पीठ घालत असताना खूप जास्त घालायचं नाही, थोडीशी जागा या साच्यामध्ये ठेवायची आहे। तर अशाच प्रकारे मी इडलीचा साचा भरून घेणार आहे। दुसरीकडे मी गॅसवरती इडलीचा कुकर ठेवला आहे, त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे व त्या पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये इडलीचा साचा ठेवायचा आहे। यामुळे काय होतं, आपण इडलीचा साचा यामध्ये ठेवला की लगेच इडली फुलण्यासाठी याला हीट मिळते, म्हणजेच उष्णता मिळते व तयार होणारी इडली छान फुलली जाते। इडल्या आपल्या वाफून होत आहेत, तोवर चटणी तयार करून घेऊया। आता इथं जी वाटी दाखवली आहे त्याच वाटीने 1 वाटी ओल्या नारळाचे काप घेतले आहेत, 1 वाटी खरपूस भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत, अर्धी वाटी डाळवं घेतलं आहे। यानंतर 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। आता हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आहे। चवीनुसार साखर व मीठ घालायचं आहे व ही चटणी आपल्याला फाईन अशी बारीक वाटून घ्यायची आहे। तर इथे पहा, आपली चटणी तयार झाली आहे। चटणी तयार झाली आहे, तर चटणीला आपण छान फोडणी देऊन घेणार आहोत। तर चटणीला तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये मी 1 मोठा चमचा तेल घातलं। आवडीप्रमाणे जिरी मोहरी घालायची आहे,
थोडासा कढीपत्ता घालायचा आहे व ही चरचरीत फोडणी आपल्याला या चटणीवरती घालायची आहे। तर तयार झाली इडलीसोबत खाण्यासाठीची चटणी। ओल्या नारळाची चटणी आहे, त्यामुळे उन्हाळ्यासाठी अतिउत्तम। तर अशा प्रकारची चटणी नक्की बनवून पहा। तर इकडे आपल्या इडल्या वाफून तयार झाल्या आहेत। तर मीडियम गॅसवरती जवळपास मी 12 ते 15 मिनिटं या इडल्या छान वाफून घेतल्या आहेत। तर इडली तयार झाली आहे की नाही कसं पाहायचं, यामध्ये एक सुरी रोवून पाहायची। हे मिश्रण सुरीला चिकटलं नाही तर समजायचं आपल्या इडल्या छान तयार झाल्या आहेत वाफून। तर आता या लगेच आपल्याला साच्यामधनं काढायच्या नाहीत, तर या छान थंड करून घ्यायच्या आहेत। थोड्याशा कोमट झाल्या की या इडल्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। गरम असताना जर या इडल्या तुम्ही काढल्या तर त्या चिकटू शकतात। तर आता इथे पहा आपल्या इडल्या छान अशा फुलल्या गेल्या आहेत, फुगल्या गेल्या आहेत। तर अगदी सहज या साच्यामधनं या इडल्या आपल्या निघत आहेत। तर इडली पहा काय सुंदर अशी तयार झाली आहे। आता इथं तुम्हाला दिसत असेल की नाचणीची इडली अतिशय स्पंजी अशी तयार झाली आहे। नाचणी पचायला हलकी असते, त्यामुळे तुम्ही तुमच्या लहान मुलांना किंवा वृद्ध माणसांना ही इडली नक्कीच बनवून देऊ शकता। आजारी असताल किंवा अशक्तपणा आला असेल तर अशा प्रकारच्या नाचणीच्या इडल्या तुम्ही नक्कीच बनवून खाऊ शकता। तर रेसिपी खूप सोपी आहे व नाचणी शरीरासाठी अत्यंत फायदेशीर अशी आहे। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा व शेअर देखील करा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व नाचणीची इडली नक्की बनवून पहा। धन्यवाद।